तुमचीसुद्धा भेंडीची भाजी बनवल्यानंतर खूप चिकट, चिवट अशी होते का? तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. जर त्या तुम्ही फॉलो केल्यात, तर अजिबात तुम्ही कशाही पद्धतीने भाजी बनवलीत ना, तरी अजिबातही तुमची भाजी चिकट, चिवट होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल आणि काही खूप छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत. आणि इथे आपला आजचा मस्त असा मेनू तयार झालेला आहे. चला तर मग. तर सगळ्यात पहिली टीप म्हणजेच भेंडी घेताना खूप जास्त मोठी, लांब, जाड अशी घ्यायची नाही. तर भेंडी जी आहे ना, तर ती नॉर्मल आकाराची आणि छोट्या साईजमध्ये भेंडी घ्यायची. म्हणजेच ती चवीलासुद्धा खूप छान लागते आणि भाजी जी आहे ना, तर ती एकदम झटपट अशी तयार होते. तर त्यानंतर इथं भाजी जी आहे ना, तर इथं मी ही भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. जवळपास ही अर्धा किलो भेंडी आहे. स्वच्छ भेंडी धुवून घ्यायची आणि त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण ती एक चूक करतो, ती म्हणजेच भेंडी धुतल्यानंतर लगेचच थोडीफार संपूर्ण कोरडी करत नाही आणि थोडीफार कोरडी झाली की लगेच कापायला घेतो. तर असं न करता सगळ्यात आधी भेंडी छान स्वच्छ धुवून घ्यायची. जर तुम्हाला रात्री टाईम असेल आणि सकाळी बनवायची असेल, तर रात्री स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सकाळच्या वेळेस गडबडीमध्ये भेंडी कोरडी वगैरे करायला आपल्याला टाईम भेटत नाही. मग रात्रीच कोरडी करून कॅरीबॅगमध्ये चाळणीमध्ये ठेवून द्यायची. त्यानंतर आता इथं ना अशा प्रकारे आपण भेंडी कट करून घेणार आहोत. तर इथे भेंडी संपूर्ण मी कट करून घेतली. त्याच्यासोबत भरपूर सारा लसूणसुद्धा बारीक कट करून घेतला आहे आणि मिरचीसुद्धा. आता मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा, पण लसूण जे आहे ना तेवढं तुम्ही जास्त टाकाल, तेवढी भाजीची टेस्ट आहे ना, तर ती खूप छान अशी लागते. तर आता सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जवळपास मी इथे 1.5 ते 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल छान गरम झालं, की त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं. जिरं, मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये घालणार आहोत लसूण. खरं तर ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी फक्त मिरची आणि लसूण जरी घातलात ना, तरी चवीला खूप छान लागते. म्हणजे चिकट जर नाही झाली ना, तर भाजीची चव आहे ना, तर ती खूप छान अशी होते. त्यानंतर सगळ्यात आधी तेलामध्ये लसूण घालून घ्यायचा. लसूण छान फ्राय होऊ द्यायचा. खूप जास्त जाळायचा वगैरे नाही. एक फक्त असं त्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला ना, की मग त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची जी आहे ना, तर ती संपूर्ण अशी घालून घेणार आहोत. तर मिरच्या ना मी अशा मधून कट केलेल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल कारण की त्यामुळे काय होतं, की मिरचीचा जो तिखटपणा आहे ना, तर तो भेंडीला किंवा कोणत्याही पदार्थाला छान असा लागतो. त्यामुळे मी अशा प्रकारे जे आहे ना, तर ते कट करून घेतली. तुम्ही नॉर्मल जरी कट केलीत ना, तरीसुद्धा चालेल. आता मिरचीसुद्धा आपल्याला एक 80% छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. बाकीची जी 20% आहे, तर ती भेंडी ज्यावेळेस आपण परततो, तर त्यावेळेस व्यवस्थित छान अशी परतली जाते. तर आता इथे बघा मिरचीसुद्धा आपली जवळपास छान अशी परतत आलेली आहे. आणि लसूणसुद्धा आपला छान असा परतला गेला आहे. तर आता इथं मिरची आपली जवळपास छान अशी परतत आली, तरी तिला थोडंसं असं व्यवस्थित तेलामध्ये सगळ्या साईडने छान असं मी मिक्स करून घेतलं आणि आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत भेंडी, जी आपण व्यवस्थित छान असं खालचं वरचं देठ काढून व्यवस्थित छान एकसारखी अशी भेंडी कापून घेतलेली आहे ना, तर ती छान अशी आपण त्यामध्ये टाकून घेऊ. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपण जर भेंडी व्यवस्थित छान स्वच्छ पुसून घेतली, पूर्ण कोरडी केलीत ना, तर भेंडीला कापताना सुद्धा असा खूप चिकटपणा येत नाही आणि मग ज्यावेळेस आपण तिला कढईमध्ये परतण्यासाठी टाकतो, तर त्यावेळेससुद्धा तिला चिकटपणा येत नाही. तर भेंडी टाकून घेतली आणि थोडंसं अगदी पाव चमचा त्यामध्ये हळद टाकून घेतली आणि हे व्यवस्थित आपल्याला सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर भेंडी ना तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये केलीत ना तरीसुद्धा चालते किंवा स्टीलच्या कढईमध्ये जरी केलीत ना तरी अजिबातही ह्या जर ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या, फक्त 2 ट्रिक्स आहेत. ते म्हणजेच भेंडी घेताना खूप जास्त जाड भेंडी घ्यायची नाही किंवा लांब घ्यायची नाही, छोटी-छोटी भेंडी घ्यायची आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ती धुवून पूर्ण कोरडी झाली पाहिजे. तर ह्या 2 टिप्स आणि ट्रिक्सच आहेत, की ज्या भेंडीची भाजी अजिबात त्यामुळे चिकट होत नाही. तर आता इथं बघा मी व्यवस्थित छान अशी परतवून घेतली आणि हो, सगळ्यात मेन ट्रिक म्हणजे भेंडीची भाजी बनवताना कधीही त्यावरती झाकण ठेवायचं नाही. जर तुम्ही झाकण जरी ठेवलं ना, तरी भेंडीला खूप चिकटपणा येतो आणि लगेच मीठसुद्धा त्यामध्ये घालायचं नाही. बघा बोलता-बोलता मी तुम्हाला 4 ट्रिकसुद्धा सांगून दिलेल्या आहेत. तर ह्या ट्रिक्स तुम्ही फॉलो करून बघा आणि भेंडीची भाजी तुमची चिकट होते का, हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.
त्यानंतर इथं बघा मधून-मधून आहे ना मी भेंडीला छान अशी व्यवस्थित परत मिक्स करून घेते, जेणेकरून ती सगळ्या साईडने छान अशी परतली गेली पाहिजे त्यासाठी. तर इथं बघा आता जवळपास आपली 50% भाजी जी आहे ना तर ती शिजत आलेली आहे. शिजत म्हणजे परतत आलेली आहे, कारण की आपण पाणी तर नाही टाकलं यामध्ये, त्यामुळे आपण शिजत असं नाही म्हणू शकत. तर बघा आता इथं व्यवस्थित मस्त ही भाजी आपली परतली गेली आहे आणि असं करत-करत जवळपास आपल्याला भेंडीची भाजी बनवण्यासाठी 20 ते 22 मिनिटं लागतात, कारण की तिला परतण्यासाठी आणि त्या मेन म्हणजेच आपण त्यावरती झाकण ठेवत नाही ना, तर त्यामुळे. तर आता इथं बघा आणि सगळ्यात शेवटी काय करायचं, गॅसची जी फ्लेम आहे ना, तर ती खूप जास्त फुल करायची आणि मग त्यानंतर तिला छान असं कडक करायचं असेल तर करायचं बरं का, नाहीतर नाही. तर आता इथं बघा 50 ते 60% भाजी छान परतत आली, की तेव्हा त्या स्टेजला तुम्ही त्यामध्ये मीठ घालायचं. म्हणजे या स्टेजला जर तुम्ही मीठ घातलंत ना, तर भाजी अजिबातही आपली चिकट, चिवट अशी होत नाही. तर खरं तर ना ह्या खूप 4 ते 5 अशा टिप, ट्रिक आहेत, की त्या तुम्ही जर फॉलो केल्यात ना, तर भाजी छान अशी आपली तयार होते. तर आता इथं बघा मी ना व्यवस्थित ही भाजी संपूर्ण छान अशी मिक्स करत-करत घेतली. तुम्हाला संपूर्ण ज्या टिप्स आहेत ना, त्या फॉलो कराव्या लागतील आणि ना तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना, तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आता बघा इथे मला ना थोडीशी कडक अशी भेंडी करायची होती, त्यामुळे मी गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली आणि सतत परतवून घेते. जेणेकरून काय होईल, ती खालीसुद्धा लागणार नाही आणि छान अशी कडकसुद्धा होईल. तर अशा टिप्स आहेत, तर तुम्ही ह्या फॉलो करा. आणि आता इथं मी गॅसची फ्लेम बंद केली आणि इथं आपली मस्त अशी ही भेंडी तयार आहे. तर आजचा असा मेनू मी बनवलेला होता. भेंडीची भाजी, चपाती आणि कढी आणि सोबतच सलाद म्हणून काकडीसुद्धा. तर तुम्हीसुद्धा या अशा पद्धतीने भेंडीची भाजी एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.